नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी इंग्रजीचा लेसन 1.10 इन द बस अँड वर्ड फॅमिली 2 अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग आपल्या आजच्या धड्याला सुरुवात करूयात. क्वेश्चन ए, लिसन अँड ॲक्ट. कंडक्टर, मूव्ह इनसाइड प्लीज, टेक युअर तिकीट्स. कंडक्टर प्रवाशांना म्हणतो, कृपया आत सरका आणि तुमची तिकिटे घ्या. मिसेस वंदना, वन तिकीट टू द सुपरमार्केट प्लीज. मिसेस वंदना कंडक्टरला म्हणतात, कृपया सुपरमार्केटसाठी एक तिकीट द्या. कंडक्टर, हिअर इट इज. कंडक्टर म्हणतो, हे घ्या. मिसेस वंदना, ओ इट्स क्राऊडेड, देअर इज नो सीट. मिसेस वंदना म्हणतात, अरे रे, खूप गर्दी आहे, बसायला जागा नाही. केतन, आंटी यू कॅन टेक माय सीट. केतन काकूला म्हणतो, काकू तुम्ही माझ्या जागेवर बसू शकता. मिसेस वंदना, दॅट्स व्हेरी काइंड ऑफ यू, थँक्यू. मिसेस वंदना केतनला म्हणतात, तू खूप दयाळू आहेस, धन्यवाद. कंडक्टर, गुड बॉय. कंडक्टर केतनला म्हणतो, शाबास, चांगला मुलगा. मॉरल ऑफ द लेसन, वी शूड रिस्पेक्ट एल्डर्स. आपण मोठ्यांचा आदर केला पाहिजे. वी शूड हेल्प ऑदर्स. आपण इतरांना मदत केली पाहिजे. वी शूड यूज पोलाईट वर्ड्स लाईक प्लीज अँड थँक्यू. आपण कृपया आणि धन्यवाद यासारखे नम्र शब्द वापरले पाहिजेत. क्वेश्चन सी, राईट कन्व्हर्सेशन बाय यूजिंग गिवन वर्ड्स. दिलेल्या शब्दांचा वापर करून संवाद लिहा. सॉरी, थँक्यू, प्लीज, एक्सक्यूज मी. कन्व्हर्सेशन यूजिंग सॉरी, प्लीज, थँक्यू अँड एक्सक्यूज मी. कन्व्हर्सेशन ॲट अ शॉप. दुकानातील संवाद. राहुल, एक्सक्यूज मी अंकल, डू यू हॅव नोटबुक्स. माफ करा काका, तुमच्याकडे वह्या आहेत का. शॉपकीपर, यस वी डू, हाऊ मेनी डू यू नीड. हो, आमच्याकडे आहेत, तुला किती हवे आहेत. राहुल सेड, प्लीज गिव्ह मी 2 नोटबुक्स. कृपया मला 2 वह्या द्या. शॉपकीपर, हिअर यू आर, हे घे. राहुल, सॉरी अंकल, आय डोंट हॅव इनफ मनी फॉर 2 नोटबुक्स. माफ करा काका, माझ्याकडे 2 वह्यांसाठी पुरेसे पैसे नाहीत. शॉपकीपर, दॅट्स ऑल राईट, यू कॅन टेक 1 नोटबुक टुडे. काही हरकत नाही, तू आज एक वही घेऊ शकतोस. राहुल, थँक्यू अंकल, धन्यवाद काका. शॉपकीपर, यू आर वेलकम, तुझे स्वागतच आहे. क्वेश्चन डी, ट्रान्सपोर्ट स्पीड लाईन. नंबर द फॉलोइंग पिक्चर्स अकॉर्डिंग टू देअर रनिंग स्पीड. खालील चित्रांना त्यांच्या धावण्याच्या वेगानुसार क्रमांक द्या. नंबर 1, बुलक कार्ट, बैलगाडी. नंबर 2, सायकल. नंबर 3, ई बाईक. नंबर 4, मोटरसायकल. नंबर 5, बस. नंबर 6, ट्रेन. नंबर 7, बुलेट ट्रेन. नंबर 8, एरोप्लेन. क्वेश्चन ई, लेट्स रिवाइज. वर्ड फॅमिली 2. वर्ड फॅमिली इयन. पेन, पेन म्हणजे पेन. हेन, हेन म्हणजे कोंबडी. मेन, मेन म्हणजे पुरुष. टेन, टेन म्हणजे 10. डेन, डेन म्हणजे गुहा. वर्ड फॅमिली ईटी. ईटीने शेवट होणारे शब्द. नेट, नेट म्हणजे जाळे. पेट, पेट म्हणजे पाळीव प्राणी. जेट, जेट म्हणजे जेट विमान. वेट, वेट म्हणजे ओले. सेट, सेट म्हणजे संच. लेट, लेट म्हणजे परवानगी देणे. गेट, गेट म्हणजे मिळवणे. वर्ड फॅमिली इजी. इजीने शेवट होणारे शब्द. लेग, लेग म्हणजे पाय. बेग, बेग म्हणजे विनंती करणे, भीक मागणे. क्वेश्चन जी, मेक न्यू वर्ड्स फ्रॉम द गिवन लेटर्स. दिलेल्या अक्षरांपासून नवीन शब्द बनवा. ईडी, ईडीपासून तयार झालेले नवीन शब्द खालीलप्रमाणे. बेड, बेड म्हणजे पलंग. रेड, रेड म्हणजे लाल. फेड, फेड म्हणजे खाऊ घातले. इयन, इयनपासून तयार झालेले नवीन शब्द खालीलप्रमाणे. डेन, डेन म्हणजे गुहा. हेन, हेन म्हणजे कोंबडी. पेन, पेन म्हणजे पेनच. टेन, टेन म्हणजे 10. मेन, मेन म्हणजे पुरुष. ईटी, ईटीपासून तयार झालेले नवीन शब्द खालीलप्रमाणे. नेट, नेट म्हणजे जाळे. लेट, लेट म्हणजे परवानगी देणे. पेट, पेट म्हणजे पाळीव प्राणी. गेट, गेट म्हणजे मिळवणे. वेट, वेट म्हणजे ओले. सेट, सेट म्हणजे संच. क्वेश्चन नंबर एच, कंप्लीट द फॉलोइंग. खालील शब्द पूर्ण करा. नंबर 1, गेट,
गेट म्हणजे मिळवणे. नंबर 2 लेट, लेट म्हणजे परवानगी देणे. नंबर 3 पेट, पेट म्हणजे पाळीव प्राणी. नंबर 4 नेट, नेट म्हणजे जाळे. नंबर 5 वेट, वेट म्हणजे ओले. क्वेश्चन अँड आन्सर्स, प्रश्नोत्तरे. क्वेश्चन नंबर 1, हू आस्क फॉर तिकीट टू द सुपरमार्केट, सुपरमार्केटसाठी तिकीट कोणी मागितले? आन्सर, मिसेस वंदना आस्क फॉर तिकीट टू द सुपरमार्केट, श्रीमती वंदना यांनी सुपरमार्केटसाठी तिकीट मागितले. क्वेश्चन 2, वाय वॉज मिसेस वंदना वरीड, श्रीमती वंदना चिंतेत का होत्या? आन्सर, मिसेस वंदना वॉज वरीड बिकॉज देअर वॉज नो सीट इन द बस, बसमध्ये बसायला जागा नव्हती म्हणून त्या चिंतेत होत्या. क्वेश्चन 3, हू ऑफर्ड सीट टू मिसेस वंदना, श्रीमती वंदना यांना जागा कुणी दिली? आन्सर, केतन ऑफर्ड हिज सीट टू मिसेस वंदना, केतनने श्रीमती वंदना यांना त्याची जागा दिली. क्वेश्चन 4, व्हेअर डीड मिसेस वंदना वॉन्ट टू गो, श्रीमती वंदना यांना कुठे जायचे होते? आन्सर, शी वॉन्टेड टू गो टू द सुपरमार्केट, त्यांना सुपरमार्केटमध्ये जायचे होते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इन द बस अँड वर्ड फॅमिली 2 हा धडा सोप्या पद्धतीने शिकलो. या धड्यातून आपल्याला बसमध्ये शिस्तीने कसे वागावे, इतरांना मदत करावी आणि वर्ड फॅमिलीच्या मदतीने नवीन शब्द कसे तयार होतात हे समजले. मला आशा आहे की आजचा धडा तुम्हाला नक्कीच समजला असेल. आता पुस्तकातील धडा पुन्हा एकदा वाचा, नवीन शब्दांचा सराव करा आणि पुस्तकातील प्रश्न स्वतः सोडवा. काही समजले नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा एकदा नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि इयत्ता तिसरीच्या इंग्रजीचे असे सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी इंग्लिश स्टफ चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.